नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आता गौतमी पाटीलचा कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा गनिमी कावा संघटनेने दिलाय. काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या नवले पुलाजवळ गौतमी पाटीलच्या कार चालकाने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. यानंतर गौतमी पाटील हिचा कार चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. या प्रकरणामुळे गौतमी पाटील ही अडचणीत सापडली होती. अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये होती असा आरोपही झाला होता. गौतमी पाटीलवर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं. मात्र पोलीस तपासानंतर ती गाडीत नसल्याचं स्पष्ट झालं. पुणे पोलिसांनी मग तिला क्लीन चिट दिली. पण यानंतर सुद्धा संबंधित रिक्षा चालकाचे नातेवाईक आक्रमक आहेत आणि अशातच गनिमी कावा संघटनेनं वादात उडी घेत गौतमी पाटील हिला इशारा दिला. पुणे पोलिसांचा आदेश गौतमी पाटील हिने धुडकावल्याचा दावा केला जातोय. कारण 1 ऑक्टोबरला पोलीस स्टेशनला हजर राहण्यासंदर्भात गौतमीला पोलिसांनी नोटीस बजावली होती. पण नोटीस जाऊन सुद्धा गौतमीने पोलीस ठाण्यात उपस्थिती लावली नाहीये. त्यामुळे पोलिसांच्या नोटीसला सुद्धा गौतमीने केराची टोपली दाखवल्याचं बोललं जात आहे. तर अपघात प्रकरणात गौतमी पाटीलच्या वकिलांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. ड्रायव्हरनी काही नशा केली होती का किंवा त्यांनी ड्रिंक घेतली होती का, हा जो मुद्दा आहे, हाही मुद्दा पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने कायदेशीर पद्धतीने त्याची टेस्ट असतील, त्याच्या टेस्ट केल्यानंतर कुठलेही त्यांनी काही आहे काय कुठलंही काही कायदेशीर त्यांनी कुठलीही गोष्ट श्रवण केल्याचे निष्पन्न झालेलं नाहीये. गौतमी पाटील या समोर का आले नव्हत्या एवढ्या दिवस आणि त्यांची भूमिका आहे काय आहे आणि त्यांच्या नावावर खरंच गाडी आहे का, आता हा जो आहे हा तपासाचा भाग आहे. त्यांच्या नावावर गाडी होती ही आम्ही पोलिसांना त्याचे पुरावे त्यांनी स्वतः पोलिसांना जेव्हा नोटीस दिली त्यानंतर त्यांनी त्यांचे पुरावे दिलेले आहेत. पोलिसांना पूर्ण तपासामध्ये ते सहकार्य करत आहेत आणि कायदेशीर पद्धतीने याच्यामध्ये कोर्टामध्ये केस असल्यामुळे ज्या ड्रायव्हरकडनं जो ऍक्सिडेंट झाला आहे त्याची जी केस आहे ती ऍक्सिडेंटची केस कोर्टामध्ये चालू आहे. तर गौतमी पाटील एक कलाकार आहे. तिच्या गाडीने हा अपघात झाला. त्यामुळे नैतिक जबाबदारी घेऊन जखमी झालेल्या रिक्षा चालकाला तिने मदत करावी अशी मागणी गनिमी कावा संघटनेने केली आहे. गौतमी पाटील चालता बोलता डान्स बार आहे. गौतमी पाटील त्या कुटुंबाला मदत करणार नसेल तर आम्ही राज्यभरात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशाराही संघटनेने दिला आहे. तुम्ही या महाराष्ट्राचे सेलिब्रिटी म्हणून फिरता तर तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही त्या रिक्षा चालकाला तुमच्याकडनं मदत मिळाली पाहिजे होती. तुम्ही त्याला कुठलीही मदत न करता त्याची विचारपूसही साधी केलेली नाहीये आणि त्या माणसाची परिस्थिती इतकी म्हणजे तो ICU मध्ये आहे. 30 तारखेला ऍक्सिडेंट झाला. 30 तारखेला ऍक्सिडेंट झाला असताना 1 तारखेला हीच बाई निर्लज्जपणे डान्स शो करते. तो माणूस मरण्याच्या दारात आहे. त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्याचं कुटुंब अख्खा दुःखामध्ये आहे. तर नेमकं हे सगळं प्रकरण काय आणि कशावरून इतका वाद उपस्थित होतोय ते एकदा आपण पाहूयात. पुणे बंगळुरू महामार्गावर वडगाव पुलाजवळ रिक्षा उभी होती. गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षा चालकाला धडक दिली. मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता ही घटना घडली. यामध्ये रिक्षा चालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाले. रिक्षामध्ये असलेले 2 प्रवासी सुद्धा गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं गेलं. अपघातानंतर कार चालक फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत त्याला अटक केली. रिक्षा चालकाच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात त्यानंतर ठिय्या. गौतमी पाटीलवर कारवाईची मागणी करण्यात आली. यानंतर पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस पाठवली. चौकशीसाठी विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती. अपघाताच्या वेळी गौतमी गाडीत होती की नाही याचा तपास करण्यात आला पोलिसांकडून.
पुणे पोलिसांनी तब्बल 100 सीसीटीव्ही फुटेज तपासले. अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये नसल्याचं निष्पन्न झालं. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटलांनी कारवाईचे आदेश दिले. गौतमीच्या गाडीने अपघात होऊनही दखल घेतली नसल्याचा आरोप केला जातो.